या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तकचा वेदर रिपोर्ट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की जे सतत बोललं जातंय की एल निनो आहे आणि त्यामुळे फारसा पाऊस पडणार नाहीये, तर पुढच्या 2 आठवड्यात नक्की किती पाऊस पडणार आहे हे आपण समजून घेणार आहोत. आणि हे आत्ता समजून घ्यायचं कारण असं आहे की नुकतंच एकतर हवामान खात्याने हा नवीन अंदाज काढलेला आहेच, पण एल निनोचा इम्पॅक्ट होतोय का आणि आता ज्या वेळेला मान्सूननं संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलेला आहे, महाराष्ट्राची पुढच्या 2 आठवड्यांची स्थिती कशी असणार आहे ते आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे आणि म्हणूनच आजचा हा व्हिडिओ आहे. तर आपण आधी सुरुवात करूयात होसाळीकर यांच्या ट्विटपासनं. KS होसाळीकर जे हवामान खात्यासोबत कार्यरत होते, त्यांनी आज काय ट्विट करून सांगितलेलं आहे बघा की possibility of moderate thunderstorms over the marked areas during the next 2 to 3 hours असं त्यांच्याकडनं म्हणण्यात आलेलं आहे. म्हणजे काय की हा भाग जो आपल्याला इथे दिसतोय, जो त्यांनी सर्कल सुद्धा केलेला आहे, या भागांमध्ये आपल्याला थंडरस्टॉर्म्स बघायला मिळू शकतात. म्हणजे जे म्हटलं जातं की मान्सून जो आहे त्यांनी महाराष्ट्राला जरी व्यापलेलं असलं तरी काही इंटिरियर पार्ट्स जे आहेत महाराष्ट्रातले, काही आतले भाग जे आहेत महाराष्ट्रातले, म्हणजे ज्याच्यामध्ये विदर्भ येतं, मराठवाडा येतं, मध्य महाराष्ट्रातले काही भाग असतात, तर तिथे काय परिस्थिती आहे, तिथे फारसा पाऊस अजूनही पडत नाहीये, तर तिथे आता पाऊस पडण्याची शक्यता आहे एका अर्थी असं त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि तेच आपल्याला या सॅटेलाइट इमेज मधनं सुद्धा क्लिअर होतोय. शिवाय तुम्ही जर इथे बघितलं तर अरबी समुद्रातला हा जो भाग आहे, जिथे आपल्याला एक क्लाउड कव्हरेज सारखी परिस्थिती दिसतेय, इथे सुद्धा एक कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक सायक्लोनिक सर्क्युलेशन ज्याला म्हणतात, म्हणजे कमी दाबाच्या क्षेत्राचंच ते तीव्र झालं की सायक्लोनिक सर्क्युलेशन मध्ये ते कन्वर्ट होतं, तर किंवा चक्रीय अभिसरण ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. तर तशी सॉर्ट ऑफ परिस्थिती सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळतीये आणि त्यामुळे सुद्धा महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे व्यवस्थित असं आत्ताच्या घडीला म्हटलं जात आहे. पण पुढचे 2 आठवडे नक्की काय परिस्थिती असणार आहे ते आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. आता पहिले पुढच्या मॅपवरती आपण गेल्यानंतर तुम्हाला इथे हिरव्या रंगाचा हा मॅप दिसतोय. याच्यामध्ये जितका गडद हिरवा रंग आहे तितका जास्त पाऊस पडणार आहे, जितका कमी हिरवा रंग आहे किंवा पांढरा रंग आहे तिथे पाऊस पडणार नाहीये किंवा अगदी तुरळक पाऊस पडणार आहे, अशा या रंगांचा बेसिकली अर्थ होतो. आता त्यांनी काय लिहिलंय, फोरकास्ट रेनफॉल म्हणजे काय की आत्ताच्या घडीला किती पाऊस पडणार आहे त्याचा अंदाज हा आहे. त्याच्यात त्यांनी 25 जून ते 2 जुलै आणि 2 जुलै ते 9 जुलै असे 2 आठवड्यांचे त्यांनी अंदाज याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यात आपण बघितलं तर हा संपूर्ण भाग म्हणजे हा कोस्टल जो भाग आहे, किनारपट्टी जी आहे त्या संपूर्ण किनारपट्टीवरती आपल्याला डार्क हिरवा रंग बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळेच इथे पाऊस पडणार आहे असं आत्ताच्या घडीला आपण म्हणू शकतो की इथे मध्यम स्वरूपाचा, चांगल्या स्वरूपाचा किंवा मुसळधार पाऊस जो आहे तो आपल्याला बघायला मिळणार आहे 25 जून ते 2 जुलैमध्ये. तेच आपण 2 जुलै ते 9 जुलैचा जर अंदाज बघितला महाराष्ट्राचा, तर तरी सुद्धा आपल्याला इथे डार्क हिरवा रंग बघायला मिळतोय. आणि त्याचबरोबर विदर्भातला जो भाग आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, हा अमरावती, अकोला या भागात सुद्धा आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे, कारण इथे सुद्धा आपल्याला गडद हिरवा रंग दिलेला आहे. त्याच्यामुळे जुलैचा जो आठवडा असणार आहे, जुलै महिन्यातला पहिला आठवडा 2 जुलै ते 9 जुलैचा, याच्यामध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागांमध्ये. तेच आपण पहिल्या आठवड्यात जर बघितलं तर इथे आपल्याला फारसा डार्क हिरवा रंग बघायला मिळत नाहीये. इथे आपल्याला पांढरट आणि लाईट ग्रीन अशा स्वरूपाचा रंग बघायला मिळतोय. त्याच्यामुळे आता इथे लगेच खूप पाऊस होईल असा अंदाज वर्तवलेला नाहीये या आठवड्यासाठीचा. पण कोकणातल्या भागात, किनारपट्टीला, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातला काही भाग म्हणजे पुणे असेल, सांगली, सोलापूर असेल, इथे मात्र आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो असा या मॅपचा बेसिकली अर्थ होतो. आता पुढच्या मॅपवरती आपण जाऊन बघूयात की जरी पाऊस होणार असेल असा अंदाज वर्तवलेला असला तरी हा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा किती जास्त किंवा कमी आहे. आता या आठवड्यातला म्हणजे परत पुन्हा एकदा 25 जून ते 2 जुलैचा आपण अंदाज जर बघितला तर दरवर्षी या काळामध्ये जितका पाऊस पडतो त्यापेक्षा किती कमी किंवा जास्त पाऊस या आठवड्यात पडणार आहे अंदाजाप्रमाणे. तर ते आपल्याला इथे बघायला मिळतं की कोकणात आपण बघितलं तर या वेळेला कोकणात जितका पाऊस पडतो सरासरी त्याच्यापेक्षा कमी पाऊस आपल्याला बघायला मिळतो, कारण इथे आपल्याला ऑरेंज आणि येलो आणि साधारण पांढरा रंग जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतोय. आता इथे सुद्धा बघा अर्थ काय होतो, जितका गडद तुमचा निळा रंग असेल तितका जास्त पाऊस असतो, जितका गडद तुमचा लाल रंग असेल तितकाच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार आहे असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामुळे जरी आपल्याला आता कोकणात पाऊस बघायला मिळत असला
तरी तो पाऊस सरासरी या आठवड्यात जितका पाऊस असतो त्याच्यापेक्षा कमी पाऊस आहे आणि म्हणूनच पाण्याचं नियोजन करा किंवा प्रशासनाकडनं पाण्याचं नियोजन करण्यासाठी सतत सांगितलं जातंय. मुख्यमंत्र्यांपासून पंतप्रधानांपर्यंत अगदी सगळ्यांनी ट्विट करून सुद्धा सांगितलेलं आहे की हे एल निनोचं वर्ष आहे आणि त्याच्यामुळे काळजी घेणं गरजेचं आहे. ते का ते आपल्याला याच्यातनं कळतं की जरी पाऊस पडणार असेल, जरी गडद हिरवा रंग दिसत असेल, तरी तो पाऊस हा सरासरीपेक्षा कमीच आहे, म्हणून काळजी घेणं गरजेचं आहे. तर पहिल्या आठवड्याचा हा अंदाज आहे. उर्वरित इथे आपण बघितलं तर फक्त हा जो भाग आहे म्हणजे मराठवाड्यातला जो काही भाग आहे महाराष्ट्रातला, तिथे आपल्याला जरा सरासरीचा पाऊस बघायला मिळू शकतो. उर्वरित महाराष्ट्रात मात्र लाल, पिवळा आणि पांढराच रंग आपल्याला बघायला मिळतोय पहिल्या आठवड्यासाठी. तेच 2 जुलै ते 9 जुलै आपण बघितलं तर मात्र खूप सुंदर असा गडद रंग आहे इथे आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळतोय. त्याच्यात कोकणातला भाग आहे, पश्चिम महाराष्ट्रातला भाग आहे, विदर्भातला काही भाग आहे. पण त्या आठवड्यामध्ये उलट झालेलं आहे की आता मराठवाड्यात जर आपल्याला जांभळा रंग दिसतोय म्हणजे हलका जांभळा रंग दिसतोय तर तो आपल्याला जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात तिथे दिसत नाहीये. त्याच्यामुळे तिथला अंदाज आपल्याला मराठवाड्याचा आत्ताच्या घडीला सांगता येत नाही. पण विदर्भातल्या काही भागामध्ये इतका गडद आपल्याला जांभळा रंग दिसतोय, कोकणात दिसतोय, उत्तर महाराष्ट्रात सुद्धा दिसतोय. याचा अर्थ की सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो असा याच्यामध्ये अंदाज आहे. म्हणजे दरवर्षी 2 जुलै ते 9 जुलैमध्ये जितका सरासरी पाऊस पडत असतो त्याच्यापेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे 2 ते 9 जुलैमध्ये. आणि ही चांगली बातमी आहे कारण नंतर एल निनोचा इम्पॅक्ट जो आहे तो आपल्याला ऑगस्ट, सप्टेंबर आणि जुलैच्या शेवटी आपल्याला बघायला जास्त मिळेल. त्याची तीव्रता तेव्हा जास्त वाढेल असं हवामान तज्ज्ञांकडनं म्हणण्यात येत आहे. त्याच्यामुळे जुलैमध्ये जितका पाऊस पडेल तितका चांगलंच असणार आहे आणि ही एक चांगली साईन आहे की इथे आपल्याला इतका एक गडद निळा रंग जो आहे तो बघायला मिळतोय. आता पुन्हा महाराष्ट्राकडे येऊयात अगदी पुढच्या 2 ते 3 दिवसांच्या अंदाजाकडे. तर पुढच्या 2 ते 3 दिवसात कसे अंदाज आहेत बघा. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या भागामध्ये ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे पावसासाठीचा. उर्वरित महाराष्ट्रात आपण बघितलं तर येलो अलर्ट आहे वादळी वाऱ्यासाठीचा. सोसाट्याचं वारं सुटू शकतं, लाइटनिंग होऊ शकतं, पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. पण नांदेड, बीड, पुणे आणि रायगड याचे जर आपण काही भाग बघितले तर इथे सुद्धा पावसासाठीचा येलो अलर्ट आहे, थंडरस्टॉर्मसाठीचा नाही. त्याच्यामुळे या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कधी तर गुरुवारचा हा अंदाज आहे, गुरुवारसाठीचा त्यांनी हा अलर्ट जो आहे तो दिलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात मात्र फारसा तिथे त्यांनी कुठलाही अलर्ट देण्यात आलेला नाहीये. त्याच्यानंतर शुक्रवारसाठी आपण जर बघितलं तर शुक्रवारी पुन्हा एकदा पुणे, सातारा, सिंधुदुर्ग असेल, कोल्हापूर असेल या भागात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. उर्वरित जिथे जिथे येलो अलर्ट आहे म्हणजे त्याच्यात उत्तर महाराष्ट्रातला भाग आहे, मराठवाड्यातला भाग आहे, विदर्भातला भाग आहे, या भागामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की या भागामध्ये येलो अलर्ट आहे. वादळी वारे सुटू शकतात, पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं, पण पाऊस पडेलच असं नाही. आणि पाऊस जरी पडला तरी तो तुरळक स्वरूपाचा असेल, हलक्या स्वरूपाचा असेल, ज्या सरी येऊन जातात ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारचा पाऊस असेल आणि तो सुद्धा अख्ख्या जिल्ह्यातच येईल असं नाही. काही भागात येऊ शकतो आणि काही भागात येऊ शकत नाही असा सध्याचा अंदाज आहे. आता आपण जे मघाशी मॅप्स बघितले त्यातनंही हे स्पष्ट झालेलं आहे. कोकणातल्या भागामध्ये आता आपल्याला पाऊस बघायला मिळतोय, तिथे एक डार्क ग्रीन रंग जो आहे तो बघायला मिळतोय. मराठवाड्यात पाऊस होण्याची शक्यता आहे असंही त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय. पण विदर्भातल्या भागात आत्ता पाऊस बघायला मिळणार नाहीये आणि तेच आपल्याला इथे सुद्धा बघायला मिळतंय की इथे ग्रीन रंग आपल्याला बघायला मिळतोय. ते कुठलाही अलर्ट नाहीये, ना थंडरस्टॉर्मचा अलर्ट आहे ना तिथे आपल्याला पावसाचा अलर्ट आहे. कुठलाच अलर्ट तिथे देण्यात आलेला नाहीये. त्याच्यानंतर आपण शनिवारसाठीचा जर अंदाज बघितला, शनिवारी पुन्हा एकदा पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापुरातला घाट परिसर जो आहे त्या घाटात भागामध्ये, मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये सगळीकडे पावसाचा अलर्ट देण्यात आलेला आहे. मुंबई ठाण्याला पावसाचा थेट अलर्ट नाहीये, मुंबई ठाण्यासाठी थंडरस्टॉर्मचा अलर्ट देण्यात आलेला आहे. यवतमाळ, नाशिक, वर्धा, चंद्रपूर, वाशिम, नांदेड, लातूर, बीड, सोलापूर, अहिल्यानगर, नाशिक मधला घाट परिसर आणि वर जळगाव, धुळे आणि नंदुरबार इथे सगळीकडे थंडरस्टॉर्मची साईन जी आहे ती देण्यात आलेली आहे. त्याचा अर्थ असा होतो की थंडरस्टॉर्म म्हणजे वादळी वारे वाहू शकतात, वीज कडाडू शकतात, सोसाट्याचा वारा सुटू शकतो, पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. पण जे मी मघाशीही म्हटले की पाऊस पडेलच याची खात्री नाही. इथे तर उर्वरित भागात, वरच्या भागात आपण बघितलं नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, जळगाव असेल, नंदुरबार असेल, इथे तर अलर्ट देण्यातच आलेला नाहीये सध्याच्या घडीला. त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपण बघितलं तर जुलैचा पहिला आठवडा हा अत्यंत महत्वाचा आहे. या आठवड्यात फारसा पाऊस पडणार
असं शक्यता फारशी वर्तवली जात नाहीये, कारण एक पोषक वातावरण जे लागतं ते डेव्हलप होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि म्हणूनच जुलैचा जो पहिला आठवडा आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्या जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो. पण पुढच्या या 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला मध्यम स्वरूपाच्या हलक्या सरी ज्या आहेत, हलक्या स्वरूपाचा पाऊस जो आहे तो अनेक ठिकाणी महाराष्ट्रात बघायला मिळणार आहे, असं हवामान खात्याकडनं आत्ताच्या घडीला वर्तवण्यात आलेला हा आत्ताचा अंदाज आहे. आणि सगळे जे अपडेट्स आहेत याबद्दलचे, एल निनो बद्दलचे किंवा मॉन्सूनचे सुद्धा की कसा परिणाम होणार आहे महाराष्ट्रावरती, या सगळ्या संदर्भातले जे व्हिडिओज आहेत ते वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. तुम्हाला ते व्हिडिओज कसे वाटतायत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. यात आणखीन काही गोष्टी आहेत का ज्या तुम्हाला समजून घ्यायला आवडतील तर तेही आम्हाला सांगा. आणि अर्थात मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.